एकंदरीत आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरात जे झेडपीचे इलेक्शन लागले होता, राष्ट्रवादीने प्रचारात वेग घेतला होता. मात्र जी 3 दिवसांपूर्वी घटना घडली त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यामध्ये आज राहिलेले नाहीये. अशातच आपण पाहतो तुम्ही प्रचार थांबवलाय, मात्र घरोघरी जाऊन तुम्ही भेटी घेतात. काय एकंदरीत सांगाल? खरं तर गेल्या 3-4 दिवसापूर्वी आपल्या सर्वांचे लाडके, आमचे आधारवड असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आमचा मायेचं छत्र विकासाचं सर्व गोडदौड आणि आमचं वटवृक्ष गेल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची प्रचार करण्याची इच्छा राहिलेली नव्हती. परंतु दादांनी जे आपल्यावरती विश्वास टाकला, सर्वसामान्य घरामध्ये जे आम्हाला उमेदवारी देऊन आमच्या खऱ्या अर्थाने कामाची पावती दिली होती आणि आदरणीय माजी आमदार आमचे तालुक्याचे दिलीपांना मोहिते पाटील यांनी आम्हाला सांगितलं की दादांचा एक शब्द लक्षात ठेवा, आता रडायचं नाही, आता लढायचंय. ह्या जिद्दीवरती आम्ही पुन्हा एकदा कुठलाही गाजावाजा न करता फक्त नागरिकांच्या घरांपर्यंत जाऊन आपलं परिचयपत्रक असेल, आपलं चिन्ह असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना आम्ही विनम्र आव्हान करतो की एक मत आता फक्त आपल्या विकासासाठी द्या. जे दादांनी स्वप्नात पाहिलेलं महाराष्ट्र होता, जो आपला जिल्ह्याचं जे हानी झालेली दादांच्या जाण्यामुळं ती भरून काढायची असेल तर तुम्हाला दादांच्या विचाराचे लोक तिथपर्यंत गेली पाहिजे, असं आम्ही लोकांना आव्हान करतो की तुम्ही आता घड्याळाच्या मागे राहा, घड्याळाचे उमेदवार म्हणून माझ्या पत्नीला निवडून द्या. एवढंच आम्ही तिथं जाऊन नम्रपणे त्यांना आव्हान करत आहे. निश्चित आपण पाहतोय अजितदादांचं खरं पुणे जिल्ह्यासाठी मोठं योगदान राहिलेलं. खरं तर विशेष म्हणजे खेड तालुक्याकडे अजितदादांचं बारकाईने लक्ष होतं. अजितदादा गेल्याने त्यांची जी पोकळी आहे ती कुठेच भरून न निघणारी आहे. एकंदरीत कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय, नागरिकांपर्यंत तुम्ही पोहोचताय? खरं तर काही ग्रामस्थांना आम्ही भेटतोय, कुरळे असेल, आळंदी ग्रामीण, ते विशेष करून कौतुक करतात की जरी तुमच्या मागचं जे तुमचा पाठबळ होता अजितदादा, ते गेल्यानंतर देखील तुम्ही कुठेही न खचता अजितदादांचे विचार लोकांपर्यंत पोहोचत आहे. आमचं उद्दिष्टच ते. आम्ही उमेदवारी ही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेली कधीच नाही. आम्ही जे लढतोय आजपर्यंत हे फक्त समाजाच्या हितासाठी लढतोय. त्याच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ म्हणून आम्ही जिल्हा परिषद निवडलेली होती आणि त्या दृष्टीने आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून काम करतोय. गड बदलले, गावं बदलली, तरी पण ज्या ज्या वेळेस आम्हाला संधी मिळेल तिथं तिथं लोकांसाठी कामं करण्याचे आम्ही आत्तापर्यंत प्रयत्न केला आहे. याच कामाच्या जोरावरती आम्हाला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आणि आजही आम्ही त्याच लोकांची सेवा म्हणून लोकांच्या दारात जात आहे. माझ्याकडे यायचं जर म्हटलं तर कुठल्याही प्रकारचं आपल्याला मध्यस्थी लागणार नाहीये, कुठल्याही प्रकारचं माझ्या कंपनी नाही की ज्याच्यामधनं मी आपण सर्वांनी, माझी एकच इच्छा आहे की सर्वसामान्य घरातली ज्याला तुमच्या प्रश्नाची जाण आहे अशा कुटुंबातील स्त्री माझी पत्नी आहे, तिला आपण सर्वांनी तिच्या मागे उभं राहिलं तर निश्चित काळाप्रमाणे पुढच्या काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने दादांच्या विचारांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. स्थानिक निवडणुकांमध्ये अजितदादांनी नेहमीच नवीन चेहऱ्यांना प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. तळागाळातला जो कार्यकर्ता आहे त्याला न्याय द्यायचा या ठिकाणी प्रयत्न केला. अशातच तुमच्या पत्नीला उमेदवारी देऊन अजितदादांनी पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवलं की आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचतो, त्यांना कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न करतो. एकंदरीत अशातच तुमच्या पत्नीला या ठिकाणी या गटातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकंदरीत काय कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? नागरिकांच्या काय प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत येतात? ज्या दिवशी आम्हाला उमेदवारी मिळाली त्याच दिवशी आमचा अर्धा विजय झालेला होता. परंतु मतदान झाल्यानंतर अधिकृत त्याची आम्हाला सर्व मतदार बंधू भगिनी त्याची पोच देणार आहेत. परंतु ज्यावेळेस आम्ही लोकांच्या दरवाजात जातो, लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचतो, आत्ता आमची मानसिकता नाही आहे कुठल्याही प्रकारचे लोकांना प्रचार करण्याची. फक्त आता दादांनी जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत येत आहोत आणि एकच सांगतो की दादांसाठी आणि तालुक्याच्या आणि भागाच्या विकासासाठी आपण सर्वांनी आमच्या बरोबर राहावं, एवढंच आम्ही त्यांना सांगत आलेलो आहे. निश्चितच आपण पाहतोय ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे, तुम्ही जसं म्हणताय की चांगला प्रतिसाद मिळतोय. एकंदरीत काय विजयाचा विश्वास वाटतो तुम्हाला? आणि निवडून आल्यानंतर दादांचं जे कुठलं स्वप्न आहे ह्या तालुक्यासाठी ते तुम्ही तुमच्या माध्यमातून पूर्ण करणार आहात? 100% आम्हाला विजयाची खात्री आहे. आमचं कामही चांगलं आहे आणि अजितदादांना मानणारा फार मोठा वर्ग आपल्या भागात आहे आणि सर्वसामान्य मतदाराची भावना आहे की आज आम्ही काही झालं तरी फक्त अजितदादा आणि घड्याळ या चिन्हाचं बटन आम्ही दाबणार आहोत आणि ज्यावेळेस आम्ही निवडून येईल त्यावेळेस सर्वसामान्यांचे लाईट, पाणी, रस्ता हे मूलभूत गोष्टी आहेत ते सोडवण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत. शाळा असेल, आरोग्य सुविधा असतील त्याही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. याच्यासाठी आम्ही शासनाच्या व्यासपीठावर जाऊन प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही भांडणार आहोत आणि ते आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली खेचून आम्ही इथं पर्यंत आणणार आहोत.
आम्ही काही गावांमध्ये त्या ठिकाणी फिरतोय. काही गावांमध्ये त्यांनी ठराव देखील असा केलेला आहे, कारण त्या ठिकाणी अजितदादांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. ग्रामपंचायती असेल त्या ठिकाणी अजितदादांनी अनेक कामं त्या ठिकाणी केली. त्यांनी असा ठराव केलाय की दादांना जर आपल्याला काही द्यायचं असेल तर शेवटचं, आता दादा गेले त्यानंतर आपल्याकडे देण्यासाठी काय नाही, मात्र दादांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर खऱ्या अर्थाने आपण राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून अजितदादांना खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली वाहू शकतो, असं काही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ठराव केलेला आहे. म्हणजे हे फक्त भावनिक साध नव्हे, तर जे दादांनी काम केलंय त्या अनुषंगाने हे लोकांनी असा ठराव केला. ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय आणि तुम्ही काय आव्हान करणार तुमच्या वतीने? ते दादांच्या बद्दल असलेलं त्यांचं प्रेम, पक्षाच्या बद्दल असलेलं त्यांची निष्ठा आणि सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला आमचा नेता, ही त्यांच्या कार्याची पोचपावती एवढंच मी म्हणेल. आणि त्यांची जी भावना आहे त्या प्रत्येक भावनेचा आम्ही आदर करतो आणि त्यांनी त्यांच्या भावनेला अनुसरून जे काय करतील ते त्यांचा योग्य निर्णय घेतील आणि त्या योग्य निर्णयाचा आम्ही आदर करू, एवढंच मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगतो. निश्चित आपण पाहतोय आपल्यासोबत आशिष शेळवंडे होते. शीतल आशिष शेळवंडे जे राष्ट्रवादीच्या ह्या कुरुळी आळंदी ग्रामीण गटाच्या उमेदवार आहेत, त्यांचे ते पती आहेत. खरं तर 3-4 दिवसांपूर्वी जी घटना घडली त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यात नाही राहिलेले, मात्र अशातच कुठेही खचून न जाता आपण पाहतोय प्रचार ते करतात. ते मात्र या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनाचं देखील त्यांनी भान ठेवलेलं आहे. कुठल्याही गाजावाजा न करता, कुठली गर्दी न जमवता किंवा कुठल्याही मोठ्या सभा न भरवतात ते आता घरोघरी जाऊन प्रचार करतात आणि जे अजित पवारांनी या जिल्ह्यासाठी दिलेले, या तालुक्यासाठी दिलेले त्याच्याच जोरावरती आहेत. ते आता या ठिकाणी नागरिकांपर्यंत जाऊन, मतदारांपर्यंत जाऊन मतदान मागणार आहात. व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवराय, प्रसन्न तरडे, आपला आवाज, निगोज.